अहिल्यानगरमधून बातमी समोर येते ईव्हीएम बदलल्यामुळे अहिल्यानगरमध्ये गोंधळ उडालाय। अहिल्यानगरच्या राहाता पालिकेमध्ये हा गोंधळ निर्माण झालाय। नेमकं का ईव्हीएम बदललं गेलंय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की अगदी 10 मिनिटांत मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि अशा पद्धतीनं ईव्हीएम बदललं गेलंय म्हणून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। नगरपालिकेचे सीओ साहेब, तुम्ही नगरपालिकेचे कर्मचारी नेमले, मग तुम्ही कर्मचाऱ्यांना हे सांगितलं का 7:30 वाजता द्या? 11 वाजता मशीन बंद केलं, 7:30 वाजता दिलेले। कोण आला? शिंदेचा पोरगा आला माझ्यापाशी। मी कुठे होती? रॅलीमध्ये होती। 10 वाजेपर्यंत रॅलीमध्ये आला, म्हणे काकी सही द्या। मी सही दिली। किती वाजता? 7:30 वाजता। 11 वाजता तुम्ही मशीन जे बदलली, 7:30 वाजता सह्या घेतात, ते पण करतील। सचिन बनसोडे आपले प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडनं सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। सचिन, नेमकं का बदललं गेलंय हे ईव्हीएम आणि कशा पद्धतीने राडा झालाय? निश्चितच आपण जर बघितलं तर आज अहिल्यानगर जिल्ह्यातील 8 पालिकांसाठी जी आहे ती मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि यामध्ये तब्बल 69 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तर 926 नगरसेवक पदाच्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे। मात्र काल ज्यावेळी राहाता पालिकेमध्ये प्रशासनाकडून मॉक पोल घेण्यात येत होता ईव्हीएमच्या संदर्भामध्ये, त्या ठिकाणी काही वार्डातील ईव्हीएम मशीन जे आहेत ते तांत्रिक अडचण देत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे हे ईव्हीएम मशीन बदलण्यात आले। मात्र या संदर्भात जे प्रतिनिधी आहेत किंवा जे उमेदवार आहेत त्यांना माहिती देण्यात आली नाही असा आरोप उमेदवारांनी केलेला आहे आणि ज्यावेळी संध्याकाळी ही सगळी गोष्ट लक्षात आली तेव्हा सगळे ज्या वार्डातले ईव्हीएम बदलले गेले त्या ठिकाणचे उमेदवार असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील आणि कार्यकर्ते असतील हे मोठ्या संख्येने राहाता पालिकेवर जमले होते आणि त्या ठिकाणी प्रशासनाला जाब विचारत मोठा गोंधळ जो आहे तो त्या ठिकाणी या सगळ्यांनी घातला। मात्र रात्री उशिरापर्यंत हा सगळा गोंधळ सुरू होता। त्यानंतर प्रशासनाने आपली बाजू त्या ठिकाणी स्पष्ट केली आणि त्यानंतर खरं तर आज सकाळी काही वेळातच आता मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे। मात्र असं असलं तरी आज ज्यावेळेस आता हे मतदान केंद्रांवरती ईव्हीएम मशीन चेक केले जात आहेत तर काही ठिकाणी अद्यापही ईव्हीएम मशीन मध्ये जे आहे ते गडबड असल्याचं बघायला मिळतंय। काही ठिकाणी विशिष्ट चिन्हांची बटणं जे आहेत ती दाबले जात नाहीये, त्यामुळे देखील उमेदवारांमध्ये मोठी नाराजी आहे। सचिन, उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होतोय, जे तांत्रिक बिघाड होत आहेत, मात्र अशात ईव्हीएम बदललं गेलंय त्यामुळे केवळ मतदारच नाही तर उमेदवार देखील आता संभ्रमात आहेत। प्रश्न विचारतायत की हे का केलंय आणि हा गोंधळ नेमका का झालाय? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।